नमस्कार, मी कल्पना वांबरे, रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून मी काम करत आहे। तर आज या सरांना आपण या ठिकाणी रियांश हे जे काही अमृत ज्यूस आहे हे दिलेलं होतं आणि त्यांना हे अमृत ज्यूस देण्याआधी काय आजार होता आणि त्यानंतर त्यांना काय रिझल्ट आलेला आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। आज हे जे सर आहेत तर आपल्या कंपनीचे ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून संदीप पाटील सर यांच्याकडून आपण त्यांची माहिती घेऊया। नमस्कार सर। सर, नाव आपलं काय? गावाचं नाव? अमृत ज्यूस घेण्याआधी तुम्हाला काय त्रास होता? शुगरचा त्रास होता। अजून काही त्रास होता का दुसरा? नाही। बरं, मग अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्याचा काय रिझल्ट आला तुम्हाला? रिझल्ट कमी झाली शुगर। मग अमृत ज्यूस घेण्याआधी किती शुगर होती तुमची? माझी 200 शुगर। आणि ती आता घेतल्यानंतर मग कधीपासून घेतायत अमृत ज्यूस तुम्ही? महिना झाला। 1 महिना झाला। बरं, जेवणाच्या आधी किती होती तुमची शुगर? आधी 240 होती। आणि मग आता जे आहे अमृत ज्यूस गेल्या महिन्यापासून तुम्ही घेतायत, तर त्यानंतर अमृत ज्यूसच्या जोडीला तुम्ही हे जे प्रोडक्ट आहे डायबोजी हे पण तुम्ही घेतलेलं आहे। तर आता जेवणाच्या आधी तुम्हाला किती असते शुगर? आता जेवणाच्या आधी 80 आणि जेवणानंतर 140। तर बघा मित्रांनो, असा जबरदस्त रिझल्ट हा आपण या ठिकाणी शुगरचा हा घेतलेला आहे। तर या ठिकाणी आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुगर हा जो काही आजार आहे तर किंवा डायबिटीस हा जो काही आजार आहे तर हा कधीही बरा न होणारा असा आजार आहे। परंतु हे जे काही अमृत ज्यूस आहे आपल्या रियांश कंपनीचं, तर ते घेतल्यानंतर या सरांची जी काही शुगर आहे ती सुद्धा कंट्रोलमध्ये आलेली आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपले अनेक असे जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट अनेक अशा आजारांवर काम करत आहेत। धन्यवाद सर।